दिसायला जरी हा हिरवागार मिरचीचा ठेचा दिसत असेल, तर हा फक्त मिरचीचा ठेचा नाही, तर हा मटार आणि मिरचीचा ठेचा आहे. चला तर मग एकदम सोपी आणि एकदम चविष्ट अशी ही रेसिपी पाहूया. तर इथे मी प्रथम गॅस चालू करून कढई ठेवली आहे, जाड बुडाची कढई. त्याच्यामध्ये मी 5-6 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे त्या कमी जास्त करू शकता. आता या मिरच्या भाजत असताना आपण याच्यामध्ये थोडंसं तेल घालून मिरची भाजून घ्यायची आहे, की जेणेकरून मिरची छान भाजली जाईल आणि त्याचा तिखटपणा सुद्धा कमी येईल. आता त्याच मिरचीमध्ये मी इथे 10-12 लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत. तो सुद्धा लसूण थोडंसं तेल टाकून छान भाजून घ्यायचा आहे. लसूण आणि मिरची भाजली की लगेचच त्याच्यामध्ये हे आपले छान सीझनल मटार टाकायचे आहेत. अगदी कोवळे किंवा मोठे असले तरीही चालतील. हिरवे मटार खायला खूप चांगले लागतात आणि हा मटार सुद्धा या मिरची सोबत छान असा डाग पडूसपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता हे भाजत असतानाच मी इथे अर्धा चमचा जिरे टाकला आहे आणि चवीसाठी 1 चमचा मीठ टाकला आहे. आता हे सर्व मिश्रण परत एकदा छान एकत्र करून भाजून घ्यायचं आहे, एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. चॅनलवरती अजून नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब तुम्ही केलं नसेल, तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. या चॅनलवरती तुम्हाला नवीन, जुन्या, पारंपरिक सर्व प्रकारच्या रेसिपी पाहायला मिळतील. सर्व मटार आणि मिरची भाजून झाल्यानंतर यात शेवटी कोथिंबीर घालायची आहे आणि तुम्ही त्याच कढईमध्ये किंवा तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर त्याच्या साहाय्याने हे छान असं सर्व मिश्रण एकत्र ठेचून घ्यायचं आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने जाडसर किंवा एकदम बारीक जसं हवं असेल तसं हा आपल्याला मिरचीचा किंवा मिरची आणि मटारचा ठेचा आपल्याला करून घ्यायचा आहे. अगदी कमी वेळ, कमी साहित्य आणि फुल ऑन टेस्टमध्ये असणारी अशी ही मटारचा ठेचा तुम्ही चपाती, भाकरी किंवा पोळी, इतर वरण-भातासोबतही खायला खूप छान लागते. आता ह्या मटारची चटणी किंवा हा मटारचा ठेचा तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्हीही करत असाल असा ठेचा तर तुम्ही कसा करता ते सुद्धा कमेंट करून सांगा. तोपर्यंत धन्यवाद.